नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक गुड न्यूज घेऊन, रिक्रुटमेंट न्यूज घेऊन। स्टेट बँक ऑफ इंडियाची जी काही परीक्षा आहे 10 तारखेला आणि 12 तारखेला होणार आहे। 10 तारखेला झाली आणि 12 तारखेला जे आहे समजा उद्या काही लोकांचा पेपर आहे। ही परीक्षा झाल्यानंतर खूप सारे नोटिफिकेशन नव्हते विद्यार्थ्यांसमोर, परंतु जे की बीकॉम झालेले विद्यार्थी आहे यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आलेली आहे। जसं महावितरण महापारेषण ओके, मागे महावितरणची एग्जाम झाली होती। महावितरण मध्ये आपले जवळपास 22 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यानंतर महापारेषणची ऍड आली होती। जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वीच ऍड आली होती, परंतु त्याचे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते स्टार्ट झाले नव्हते। मग आता 12 एप्रिल म्हणजे आजपासून ऍप्लिकेशन जे आहे महापारेषणचे लोअर डिव्हिजन क्लास साठी स्टार्ट झालेले विद्यार्थी मित्रांनो। मग आता ही जी रिक्रुटमेंट आहे या रिक्रुटमेंट साठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, नंतर यासाठी एग्जामचा पॅटर्न कसा आहे, नंतर यासाठी सिलेबस कोणता आहे, सब्जेक्ट कोणते आहे, नंतर या सगळ्या गोष्टी मी 1 बाय 1 इथे क्लिअर करून देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। अगोदर मागच्या वर्षी जे महावितरण मध्ये झालेले विद्यार्थी आहे त्यांचे मी काही रिझल्ट स्क्रीनशॉट तुमच्या समोर ठेवते आणि पुन्हा त्या मागच्या वर्षी जे एग्जाम झालेले आहे त्या एग्जामचं अनालिसिस सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर ठेवलेलं आहे। नंतर पुन्हा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही समजा मागच्या वर्षी झालेला पेपर आहे त्या पेपर मध्ये कोणत्या सब्जेक्टला मध्ये कोणते टॉपिक विचारले होते हे सुद्धा मी इथे क्लिअर करून देतोय। आणि महावितरणने काय केलं होतं, जेव्हा नोटिफिकेशन काढलं होतं तेव्हा एग्जाम पॅटर्न जो आहे तो सेम होता, जसा महापारेषणचा होता तसाच या महावितरणचा सुद्धा होता मागच्या वेळेस ओके। पण त्यांनी एग्जाम आल्यानंतर साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने काय केलं होतं, एग्जाम 15 दिवस राहिली होती आणि नंतर त्यांनी एग्जाम पॅटर्न मध्ये चेंज केला होता। म्हणजे जो पॅटर्न महापारेषणने घेतलेला आहे नोटिफिकेशन मध्ये तसाच पॅटर्न जो आहे महावितरणचा होता, पण त्यांनी नंतर जो आहे एग्जाम पॅटर्न चेंज केला होता। प्रोफेशनल नॉलेजचं जे की 75 मार्काचं वेटेज होतं ते त्यांनी 50 केलं होतं, 25 क्वेश्चन 50 मार्काला, आणि रिझनिंगचं जे वेटेज आहे समजा ते 20 क्वेश्चन 40 मार्काला केलं होतं, म्हणजे रिझनिंगचं वेटेज वाढवलं होतं। म्हणजे महापारेषण आणि महावितरण हे परीक्षा जवळ आल्यानंतर एग्जामच्या पॅटर्न मध्ये काय करतात, चेंजेस करतात विद्यार्थी मित्रांनो। अपेक्षा करू आपण यावर्षी सुद्धा एग्जामच्या पॅटर्न मध्ये चेंजेस होऊ शकतात। जे की प्रोफेशनल नॉलेज आता 75 मार्काला त्यांनी दिलेलं आहे ते साधारणतः 50 मार्काला विचारलं जाऊ शकतं आणि जे 25 मार्क आहेत ते रिझनिंग मध्ये टाकले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। आज मी तुम्हाला या लेक्चर्स मध्ये ही जी काही नोटिफिकेशन आलेली आहे ही रिक्रुटमेंट आलेली आहे, या रिक्रुटमेंट बद्दल A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर हक्काचा लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, मी पहिले तुम्हाला वॅकन्सीचे डिटेल जे आहे ते क्लिअर करून देतो। या ठिकाणी जे काही समजा वॅकन्सीज आहे त्या कशा आहेत, टोटल वॅकन्सीचा जर विचार केला तर 260 वॅकन्सी ज्या आहे ह्या ज्या आहे आरक्षणासहित, आणि जे काही दिव्यांग विद्यार्थी आहे यांच्यासाठी 18 वॅकन्सीज आहे ओके। मग यामध्ये आरक्षण दिलेले महिला, नंतर माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, नंतर समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे ओके। मग या ठिकाणी आपण जर समांतर आरक्षण व्यतिरिक्त जर विचार केला तर अनुसूचित जाती ज्या आहे यांच्यासाठी 26 आणि ह्या 8 जागा आहे महिलांसाठी राखीव, 34 जागा आहे टोटल ओके। अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठी 1 जागा राखीव आहे आणि टोटल समांतर आरक्षणा व्यतिरिक्त इथे कोणतंच आरक्षण नाहीये। या 28 जागा टोटल 29 जागा आहे एसटी साठी ओके। नंतर विमुक्त जाती ज्या आहे अ ब क ड याच्यासाठी ज्या वॅकन्सी ज्या आहे महाराष्ट्र शासन जे आहे ते काय करतं, रिझर्व करतं ओके। तर या ठिकाणी वॅकन्सी ज्या आहे त्या 22 आहे विमुक्त जाती अ साठी, नंतर भटक्या जमातीसाठी ज्या आहे 11 जागा आहे, नंतर भटक्या जमाती क साठी आहे 6 जागा, नंतर भटक्या जमाती ड साठी आहे 3 जागा, नंतर विशेष मागास प्रवर्ग जो आहे याच्यासाठी आहे 1 जागा, आणि इतर मागास वर्ग जो आहे यांच्यासाठी आहे 45, आणि नंतर जे ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यांच्यासाठी आहे 29 वॅकन्सीज, आणि आर्थिक दुर्बल घटक नाही हे सामाजिक व शैक्षणिक जे आहे ओबीसी आहे, नंतर ईडब्ल्यूएस जे आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक याच्यासाठी आहे 22 ओके। आणि खुला ज्यांना कोणताच रिझर्वेशन नाहीये यांच्यासाठी आहे 50
278 वॅकन्सीज. टोटल वॅकन्सीज ज्या आहेत त्या आहेत 260 विद्यार्थी मित्रांनो. ओके, टोटल वॅकन्सीज ज्या आहे 260. यासाठी महिलांसाठी 30% जागा राखीव आहे, 42 जागा ज्या आहेत ते महिलांसाठी राखीव आहे आणि 216 ज्या आहे यामध्ये महिला पण असू शकतात आणि पुरुष पण या ठिकाणी तुम्ही पोस्ट घेऊ शकतात. तर महिलांसाठी 42 ज्या वॅकन्सीज आहेत त्या राखीव आहे आणि 216 मध्ये महिला पण येऊ शकतात आणि पुरुष पण येऊ शकतात. टोटल जर विचार केला तर या 260 आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा विचार केला तर 18 वॅकन्सी ज्या आहे टोटल 278 वॅकन्सीज ह्या होतात. तर असा हा वॅकन्सीचा कॉलम जो आहे महा ट्रान्सकोचा मी तुम्हाला समोर इथे एक्सप्लेन केला. आजपासून ऍप्लिकेशन चालू झालेले विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यासमोर आता कोणतंच टार्गेट नाहीये त्या विद्यार्थ्यांनी या एक्झामला टार्गेट करायला हरकत नाही. ज्यांचं बीकॉम झालेलं आहे, ज्यांचा अकाउंटचा अभ्यास चांगला आहे, ओके, ICWA चा अभ्यास करत होते, CA चा अभ्यास करत होते, इंटरमिडिएटचा अभ्यास करत होते, या सर्व विद्यार्थ्यांनी आता सध्या 1-1.5 महिना जे आहे कोणतंच नोटिफिकेशन नाही बँक एक्झामचं, तर तुमच्या समोर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. महा ट्रान्सकोची वॅकन्सी सुद्धा चांगली आहे 260 आणि पगार तर खूप चांगला आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पगार. अरे बाबांनो, जो POचा पगार आहे नॅशनल बँकेचा त्याचा एवढा पगार हा लोअर डिव्हिजन क्लर्कला आहे. त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करा. जे काही विद्यार्थी या ठिकाणी बीकॉम झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला हे रिझल्ट तुमच्या समोर ठेवलेले महावितरणचे मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये जी एक्झाम झाली होती त्याचे रिझल्टचे जे काही समजा फोटोज आहेत ते मी तुम्हाला इथे ठेवले तुमच्या समोर. जवळपास 22 विद्यार्थ्यांचं आपलं सिलेक्शन झालं होतं महावितरण मध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट म्हणून. आता यामध्ये कल्पेश बागुल नावाचा विद्यार्थी याला ठाण्यामध्ये जॉईनिंग भेटली. नंतर आपला कृष्णा आव्हाड नावाचा विद्यार्थी याला सुद्धा ठाण्यामध्ये जॉईनिंग भेटली. नंतर अक्षय मोरे कल्याणमध्ये, नंतर प्रशांत भंडारी कल्याणमध्ये, नंतर यांना संभाजीनगरमध्ये साक्षी पगारला, नंतर राहुल आपसुंदेला परभणी जिल्ह्यामध्ये सेलूमध्ये, नंतर आपला सतीश शिकलकर नावाचा विद्यार्थी याला जळगाव जिल्ह्यामध्ये जॉईनिंग भेटली. नंतर आपला गौरव शिंदे नावाचा विद्यार्थी आहे याला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरीला जॉईनिंग भेटलेली विद्यार्थी मित्रांनो, जवळ जॉईनिंग भेटलेली आहे. हे सर्व विद्यार्थी जे आहे ते जॉईन झालेले आहे. ओके, जवळपास 22 विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांचे फोटो टाकायचे राहिलेले होते. त्यामुळे एक्झाम जे आहे ते सोपी असते आणि इथे अकाउंट आणि लॉजिकल रिजनिंग ज्याचा पक्का आहे त्याचा रिझल्ट या ठिकाणी पक्का आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर मागच्या वर्षीचा रिझल्ट तुमच्या समोर ठेवतोय महावितरणचा. असाच रिझल्ट जो आहे महा ट्रान्सको मध्ये सुद्धा भविष्यामध्ये साखर एज्युकेशनचा येईल मी असं अपेक्षा करतो विद्यार्थ्यांकडून आणि सर्व विद्यार्थी या एक्झामला टार्गेट करतील. नंतर लेटेस्ट रिझल्ट तुमच्या समोर ठेवतोय. आता 1 एप्रिल 2025 ला IBPS क्लर्कचा आणि POचा रिझल्ट लागला. त्यामुळे जवळपास आपले 10 विद्यार्थी नॅशनलाइज बँकेमध्ये क्लर्क म्हणून सिलेक्ट झाले आणि जवळपास 6 विद्यार्थी जे आहे IBPS PO म्हणून सिलेक्ट झाले. जर आपण पर्सेंटेजच्या टर्म मध्ये विचार केला, आपल्याकडे जे काही विद्यार्थी ट्रेनिंग घेतात त्याच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर निकालामध्ये पर्सेंटेजच्या टर्म मध्ये टक्केवारीमध्ये आपण महाराष्ट्रामधून सर्वाधिक निकाल देणारी संस्था उदयास आलेली आहे साकार एज्युकेशन नाशिक विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे आहे रिझल्ट. नंतर आता हे तुमच्या समोर मी काही रिझल्टचा स्क्रीनशॉट ठेवते. आपला गौरव शिंदे नावाचा विद्यार्थी आहे, याला दिंडोरीला जॉईनिंग भेटलेली आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट म्हणून. याचा स्कोर होता 75. किती होता? 75.33. ओके, याचं सिलेक्शन झालं ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट म्हणून. ओके, याने रिझर्वेशनचा फायदा घेऊन याचं सिलेक्शन झालेलं आहे समजा. आणि नंतर अक्षय मोरे नावाचा विद्यार्थी, याला कल्याणला जॉईनिंग भेटली, याला जनरल मधून सिलेक्ट झालेला आहे आणि याला मार्क होते 90. किती होते? 90 मार्क यांनी घेतले होते. आणि ह्या स्क्रीन म्हणजे एवढी ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट होते IBPS मार्फत महावितरणची किंवा महा ट्रान्सकोची. तर विद्यार्थ्यांनी मनात आणायचंच नाहीये इथे पैसे चालतात का आणि असं चालतात का, भरती रिक्रुटमेंट व्यवस्थित होते का, हे प्रश्नच आणायचे नाहीये. एकदम ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट होते. आपले जवळपास 22 विद्यार्थी मागच्या वर्षी 1 रुपया न देता अभ्यास करून लागलेले आहे जॉबला. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे 2 रिझल्ट तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात ठेवलेले होते. स्कोर कार्ड तुमच्या समोर ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर ऍप्लिकेशन जे आहे आज 12 एप्रिल आहे, आजपासून ऍप्लिकेशन चालू झालेले आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचंय त्यांना वेबसाईटवर जायचं आहे ibpsonline.ibps.in MESETCM मार्च 2025 याच्यावर तुम्हाला जायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. ऍप्लिकेशन कधीपर्यंत चालणार आहे? 12
एप्रिल 2025 पासून 2 मे 2025 पर्यंत ऍप्लिकेशन चालणार आहे. जवळपास आपण जर आजपासून विचार केला तर 20 दिवस ऍप्लिकेशन साठी दिलेले आहे. किती दिवस दिलेले आहे? जवळपास 20 दिवस ऍप्लिकेशन साठी दिलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सर्व विद्यार्थी, जे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहे त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करा. ओके. आणि IBPS एक्झाम घेणारे एकदम ट्रान्सपरंट एजन्सी आहे IBPS. या ठिकाणी 1 रुपयाचा सुद्धा गोळ होत नाही. या ठिकाणी तुमचा नॉलेजवर, टॅलेंटवर तुमचं सिलेक्शन होतं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर हे झालं ऍप्लिकेशनच्या बाबतीत, इम्पॉर्टंट डेटच्या बाबतीत. मग सर एक्झाम कधी होणार आहे याच्याबद्दल काही आयडिया आहे का? नाही. एक्झामची डेट जी आहे नोटिफिकेशन मध्ये किंवा कालचं जे सर्क्युलर आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाहीये. तुम्हाला नंतर ते मेलद्वारे किंवा मेसेजद्वारे एक्झामची डेट जी आहे ते काय करतील, कळवतील विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे फॉर्म भरल्यानंतर मेल चेक करत राहायचा, मेसेज चेक करत राहायचा, महाट्रान्सकोचा एक्झाम कधी आहे. तसंच साखर एज्युकेशनचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा चेक करत राहायचं. त्याच्यावर सुद्धा आम्ही काय करत असतो, अपडेट टाकत असतो नेहमी. कोणत्या एक्झामच्या डेट कधी आल्या, नंतर एक्झाम झाल्यानंतर अनालिसिस, या सगळ्या गोष्टी आम्ही इथे काय करत असतो, क्लिअर करत असतो विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर हे झालं एक्झाम डेटच्या बाबतीत. मग सर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो का? नाही. या ठिकाणी फक्त बीकॉम ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो, हे लक्षात घ्या. फक्त बीकॉम. मग बीकॉम सोबत अजून काय पाहिजे? बीकॉम सोबत काय पाहिजे की MSIT झालेलं काय पाहिजे किंवा टॅली झालेलं पाहिजे. दोघांपैकी कोणतंही चालेल, MSIT किंवा टॅली. किंवा बीकॉम मध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन करत असताना एखादा कम्प्युटर सब्जेक्ट असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर पुन्हा ICW असेल, CFA असेल, MBA असेल, यांचा सुद्धा एखादा संगणक सब्जेक्ट जो असेल समजा तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजे MSIT आणि टॅली नाहीये, पण ग्रॅज्युएशनला असताना तुमच्याकडे एक सब्जेक्ट ग्रॅज्युएशनला होता तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा एखादा सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे तुम्ही कम्प्युटरचा तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. हे लक्षात ठेवा. ही आहे एलिजिबिलिटी फॉर्म भरण्याची. बीकॉम प्लस MSIT प्लस टॅली. ओके. आयदर ऑर मध्ये MSIT और टॅली, किंवा ग्रॅज्युएशनला एखादा सब्जेक्ट तुमचा संगणक आहे तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा एखादा 3 महिन्याचा सर्टिफिकेशन कोर्स केलेला आहे तुम्ही कम्प्युटरचा तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा ICW, CFA, MBA यासाठी तुमचा एखादा अभ्यासक्रमामध्ये संगणक सब्जेक्ट आहे तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. CCC असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. नंतर DOAC सोसायटीच्या विभागांतर्गत स्थापित स्वायत्त अधिकृत CCC जे आहे हे असेल तरी सुद्धा, किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत. क्लिअर आहे? ओके. चला नेक्स्ट. सर एज्युकेशन क्वालिफिकेशन क्लिअर झालं तर एज क्रायटेरिया काय आहे? एज क्रायटेरिया जो आहे मिनिमम जो आहे तो 18 वर्ष आहे. कधीपर्यंत? तर 3 एप्रिल 2025 पर्यंत. 3 एप्रिल 2025 पर्यंत मिनिमम 18 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 38 वर्षापेक्षा जास्त नको. कोणासाठी? जनरल कॅटेगरीसाठी, ज्याला कोणतंच रिझर्वेशन नाहीये या विद्यार्थ्यासाठी. मग ज्यांना रिझर्वेशन आहे, OBC असेल, नंतर SC असेल, ST असेल, यांच्यासाठी 5 वर्षाची काय आहे, रिलॅक्सेशन आहे. 5 वर्ष म्हणजे 43 वर्षापर्यंत मॅक्झिमम ते फॉर्म भरू शकतात. आणि जे PWD कॅन्डिडेट आहे, दिव्यांग कॅन्डिडेट आहे, यांच्यासाठी 45 विद्यार्थी 45 एज पर्यंत काय करू शकतात, ते फॉर्म भरू शकतात विद्यार्थी मित्रांनो. हा झाला एजचा क्रायटेरिया. काय आहे? एजचा क्रायटेरिया. नंतर ऍप्लिकेशन फीस कशी आहे? ऍप्लिकेशन फीस जे आहे, जे काही समजा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी आहे 600 रुपये, म्हणजे ज्यांना कोणतंच रिझर्वेशन नाहीये त्या विद्यार्थ्यासाठी. नंतर OBC, SC आणि ST यांच्यासाठी आहे 300 रुपये. किती आहे? 300 रुपये. ओके. जनरल साठी 600 रुपये आणि SC ST साठी जे आहे ते आहे 300 रुपये. OBC साठी आहे 300 रुपये. नंतर EWS साठी आहे 300 रुपये. ओके. तर हे झालं ऍप्लिकेशनच्या फीसच्या बाबतीत. मग सर महाराष्ट्रामध्ये एक्झाम कुठे कुठे होणार? महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख शहर आहे जवळपास त्या सर्व शहरामध्ये एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे. त्यामध्ये मग कोणकोणती शहरं येतात? यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नंतर ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक,
नाशिक आहे, नंतर पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या सर्व प्रमुख शहरामध्ये महाराष्ट्रातील जे काही प्रमुख शहर आहे त्या सर्व प्रमुख शहरामध्ये एक्झाम कंडक्ट केले जाणार आहे. त्यामुळे एक्झाम सेंटरचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. क्लिअर आहे. चला पुढे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. प्री मेन्स नाहीये, डायरेक्ट मेन्स आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. एकच एक्झाम द्यायची, फक्त एक एक्झाम द्यायची आणि सिलेक्शन घ्यायचं आणि 70,000 पगार घ्यायचा मंथली. ओके. तर या ठिकाणी बघा सिंगल ऑनलाईन एक्झाम आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ऑब्जेक्टिव्ह. ओके. 4 पर्याय असणारे किंवा 5 पर्याय असणारे एका क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी आणि ही एक्झाम झाल्यानंतर ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे. IBPS कंडक्ट करणार आहे आणि याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे एकदम स्ट्रिक्टली. ओके. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही जॉईनिंग भेटणार, महाट्रान्सको मध्ये, महापारेषण मध्ये आणि मंथली पगार भेटणार तुम्हाला किती, 70,000च्या वरती. ओके. चला पुढे. नंतर सर हे सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला क्लिअर केल्या, पण परीक्षेमध्ये कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे या नोटिफिकेशन नुसार ते मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. परंतु हेच शेवटपर्यंत असेल वेटेज असं नाहीये. परीक्षा जवळ आल्यानंतर चेंजेस होऊ शकतात. ओके. पॉझिटिव्ह मध्ये मी बोलतोय. क्लिअर आहे. तर या ठिकाणी सध्याचा जो काही एक्झाम पॅटर्न आहे नोटिफिकेशन नुसार जे काही प्रोफेशनल नॉलेज आहे, समजा बीकॉम मध्ये तुम्ही 3 वर्ष जे काही शिकलात त्याच्यावर 50 क्वेश्चन जे आहे ते 110 मार्काला विचारण्यात येणार आहे. किती, 110 मार्काला. नंतर जनरल नॉलेज हा जो सब पॅटर्न आहे दुसरा. ओके. यामध्ये रिझनिंग जे आहे, लॉजिकल रिझनिंग 40 क्वेश्चन 20 मार्काला दिलेले आहे. नंतर मॅथ्स जे आहे ते 20 क्वेश्चन 10 मार्काला दिलेले आहे आणि मराठी मात्र भाषा जी आहे आपली ती 20 क्वेश्चन 10 मार्काला दिले आणि टोटल विचार केला तर 130 क्वेश्चन 150 मार्काला. पेपर ऑब्जेक्टिव्ह असेल, ऑनलाईन असेल आणि IBPS कंडक्ट करणार आहे आणि टोटल तास जर विचार केला तर 2 तास म्हणजे 120 मिनिटं तुम्हाला पेपरला असणार आहे. मागच्या वर्षी आपले विद्यार्थी पेपर सॉल्व करून जवळपास अर्धा ते 1 घंटा बसले होते. एवढा पेपर सोपा होता. बरोबर आहे की नाही. त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा. हा एक्झामचा पॅटर्न आहे आणि लॉजिकल रिझनिंगची तयारी आहे, मॅथची तयारी आहे. मराठी लँग्वेजला काय लहानपणापासून आपण मराठी बोलत आलेलो आहे, शिकलेलो आहे. फक्त तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजला काय करायचं, रिवाइज करायचंय. त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे बीकॉम ग्रॅज्युएट त्यांनी सगळ्यांनी ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. हा झाला एक्झाम पॅटर्न. पण एक्झामच्या पॅटर्न मध्ये भविष्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. लक्षात घ्या. चेंजेस कसे होऊ शकतात बघा. मागच्या वर्षी जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा मी मागचा जो पॅटर्न सांगितला तसाच पॅटर्न होता एक्झामचा. कोणाचा, महावितरणचा. पण काय झालं, अपडेट केल्यानंतर महावितरणचा एक्झामचा पॅटर्न जसा मागचा महापारेषणचा एक्झामचा पॅटर्न होता तसाच या महावितरणचा सुद्धा नोटिफिकेशन आलं तेव्हा एक्झामचा पॅटर्न होता. बघा या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट अकाउंटची एक्झाम जी आहे ती कधी कधी झाली होती तर 16, 17, 18 आणि 18 ऑक्टोबर 2024 ला झाली होती. तर एक्झाम पॅटर्न अपडेट काय केलं होतं त्यांनी, प्रोफेशनल नॉलेज जे आहे 25 क्वेश्चन 50 मार्काला म्हणजे याचं 25 मार्काचं वेटेज कमी केलं होतं. नंतर रिझनिंगचं वेटेज वाढवलं होतं, 20 क्वेश्चन 40 मार्काला केलं होतं. नंतर मॅथ्स जे आहे 15 क्वेश्चन 30 मार्काला केले होते. ओके. आणि मराठी लँग्वेज जे आहे 15 क्वेश्चन 30 मार्काला. ओके. टोटल 75 क्वेश्चन होते 150 मार्काला. ओके. 75 क्वेश्चन 150 मार्काला होते आणि टाइम जो आहे तो 75 मिनिटं होता. या ठिकाणी कंपोजिट टाइम म्हणजे एक्झामच्या पॅटर्न मध्ये चेंज केला होता महावितरणने थोडा. आता यावर्षी नोटिफिकेशन मध्ये जो मागचा पॅटर्न जो आहे तुमच्या समोर ठेवला मी, असा हा पॅटर्न आहे. परंतु भविष्यामध्ये चेंज होऊ शकतो. महाट्रान्सकोचा एक्झाम पॅटर्न मध्ये सध्याचा पॅटर्न हा आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. महाट्रान्सकोचा एक्झामचा पॅटर्न हा आहे. पुढचा जो आहे तो महावितरणचा मागच्या वर्षी अपडेट पॅटर्न जो आहे तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. क्लिअर. चला पुढे. मग आता मागच्या वर्षी जे काही पेपर झाले होते समजा त्याचं अनालिसिस मी जे आहे आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकलं होतं. तर त्याचं अनालिसिस जे आहे कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते ते मी तुमच्या समोर इथे क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो. आता पहिली शिफ्ट जी होती, पहिल्या शिफ्टला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते ज्युनियर असिस्टंट अकाउंटला. लॉजिकल रिझनिंगचा जर विचार केला तर एकदम बेसिक क्वेश्चन होता. पझल फ्लोर बेस होतं 4 क्वेश्चन 4 मार्काला. सिटिंग अरेंजमेंट होतं लिनियर 4 क्वेश्चन. नंतर मिसलेनियस होते 3 क्वेश्चन. अल्फान्यूमेरिक सिरीज जे आहे कोडिंग डिकोडिंग 2 क्वेश्चन.
डायरेक्शनचे 3 क्वेश्चन होते, नंतर ब्लड रिलेशनचा 1 क्वेश्चन होता आणि इनइक्वालिटीचे 3 क्वेश्चन होते. टोटल 20 क्वेश्चन होते या ठिकाणी 40 मार्काला. ओके, नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड मध्ये काय होतं, डीआय होता 4 क्वेश्चन एकदम सोपा डीआय होता. नंतर अरिथमॅटिक सम होते 11 क्वेश्चन आणि टोटल 15 क्वेश्चन या ठिकाणी होते. मराठीमध्ये काय विचारलं होतं विद्यार्थी मित्रांनो, रिकाम्या जागा भरा 5 क्वेश्चन, नंतर चुकीचे वाक्य ओळखा 5 क्वेश्चन, लिंग ओळखा 2 क्वेश्चन, चुकीचे शब्द ओळखा 3 क्वेश्चन, 15 क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते. ही एक्झामची लेवल जी आहे इझी टू मॉडरेट होते. नंतर या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेज मध्ये काय विचारलं होतं, कॉस्ट अकाउंटंट न्यूमेरिकल नंतर 2, नंतर इथे इश्यू शेअर्स 2, नंतर डिप्रिसिएशन, नंतर कम्प्युटर अकाउंटिंग 1 क्वेश्चन, नंतर फायनान्शियल अकाउंटिंग 1 क्वेश्चन, नंतर रेक्टिफिकेशन 1 क्वेश्चन, नंतर अकाउंटिंग इक्वेशन न्यूमेरिकल 2 क्वेश्चन, इन्कम टॅक्स, नंतर जीएसटी याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले होते. ही फर्स्ट शिफ्ट होती महावितरणची. महाट्रान्सको मध्ये सुद्धा हाच एक्झामचा पॅटर्न फॉलो केला जाईल हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता सेकंड शिफ्ट जी होती महावितरणची ती कशी होती बघा. पझल होतं सर्कल बेस 4 क्वेश्चन रिजनिंग मध्ये, नंतर सिटिंग अरेंजमेंट पॅरलल 4 क्वेश्चन, मिस्टिलियस 1 क्वेश्चन, अल्फान्यूमेरिक 4 क्वेश्चन, सिलॉग जे आहे 4 क्वेश्चन होते. नंतर इनइक्वालिटी जे आहे 3 क्वेश्चन, 20 क्वेश्चन 40 मार्काला. मराठी रिकाम्या जागा भरा 4 क्वेश्चन, चुकीचे वाक्य ओळखा 5 क्वेश्चन, वचने ओळखा 3 क्वेश्चन, चुकीचे शब्द ओळखा 3 क्वेश्चन, 15 क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते. मॅथ्स मध्ये जर विचार केला आपण तर या ठिकाणी मॅथ्स मध्ये बघा डीआय 4 क्वेश्चन एकदम सोपा, अरिथमॅटिक 7 क्वेश्चन सोपे, सिम्प्लिफिकेशन 4 क्वेश्चन. नंतर प्रोफेशनल नॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी कॅल्क्युलेट सुपर प्रॉफिट, आयटीआर फॉर्म नंबर, अकाउंटिंग स्टँडर्ड, नंतर ऑथराइज ए कॅपिटल या टाइपचे क्वेश्चन विचारले होते महावितरण मध्ये. तर महाट्रान्सको मध्ये सुद्धा हाच पॅटर्न फॉलो केला जाऊ शकतो भविष्यामध्ये जेव्हा एक्झाम होईल त्यावेळेस. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यासाठी मी तुम्हाला क्लिअर केलं की एक्झाम मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. हे मागच्या वर्षीचं जे काही एक्झामचं अनालिसिस आहे तुमच्या समोर ठेवलेले विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. चला पुढे. मग सर सॅलरी कशी आहे, बँकेच्या अधिकाऱ्याला जी सॅलरी असते तीच या महापारेषणमध्ये जो काही लोअर डिव्हिजन क्लर्क आहे त्याला ही सॅलरी असते. जवळपास 60 ते 64,000 पर मंथ सॅलरी आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला राहण्यासाठी तुम्हाला क्वार्टर सुद्धा दिले जातात आणि बाकीच्या फॅसिलिटी सुद्धा असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे पगार खूप चांगला आहे, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी जे काही बीकॉम झालेले विद्यार्थी आहे त्या सगळ्या विद्यार्थी एलिजिबल जे विद्यार्थी आहेत त्यांनी फॉर्म भरा. सॅलरी खूप चांगली आहे. जी ऑफिसरला बँकेतल्या तीच इकडे लोअर डिव्हिजन क्लर्कला आहे महापारेषण मध्ये. किती 60 ते 64,000 जी आहे ही वाढेल अजून. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट. मग सर मागच्या वर्षीचा कट ऑफ कसा होता. मागच्या वर्षीचा मी जनरलचा कट ऑफ तुमच्या समोर ठेवतो, महावितरणचा कट ऑफ तुमच्या समोर ठेवतो, महापारेषणचा नाहीये. पण महापारेषण आणि महावितरण जवळपास एक्झाम सेम घेणार आहे. नंतर कट ऑफ सुद्धा अशाच पद्धतीने लागणार आहे. नंतर एक्झामचा पॅटर्न सुद्धा सेम आहे महापारेषणचा आणि महावितरणचा. तर ओपनचा जो आहे कट ऑफ होता 81, ओबीसी 76, नंतर एससी 73, ईडब्ल्यूएस जे आहे 73, एससीबीसी 73 आणि एसटी 63. हे ओपनचे कट ऑफ हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. यांना कोणतंच रिझर्वेशन नाहीये. ओके मेल कॅटेगरीचे हे कट ऑफ तुमच्या समोर मी ठेवलेले आहे. जे की समजा मेल कॅटेगरी मधून सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे या कॅटेगरीचे कट ऑफ मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. मग आता ही जे डिटेल मध्ये आहे कट ऑफ जे एससी मधले समजा जनरल 73, नंतर हे सगळे कट ऑफ तुमच्या समोर ठेवलेले आहे. दिसत असेल तर तुम्ही बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो की हे कट ऑफ जे आहे ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी, एसबीसी, एनटीडी, एनटीसी, एनटीबी, व्हीजेए, एसटी आणि एससी हे जनरलचं आहे. नंतर वुमेनचे आहे, नंतर एक सर्व्हिसमॅनचे आहे, नंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, नंतर अर्थक्वेक अफेक्टेड, नंतर अप्रेंटिसचे, नंतर हे सगळे कट ऑफ तुमच्या समोर ठेवलेले आहे. तर हे एकदा तुम्ही बघून घ्या. ओके चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके नंतर जे की विद्यार्थी समजा बँकिंगची, नंतर इन्शुरन्सची, नंतर आपली महावितरणची प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी साकार एज्युकेशन जे आहे 15 एप्रिल पासून आफ्टरनूनची बॅच जी आहे ती आपण स्टार्ट करतोय. हिचा टाइम जो आहे विद्यार्थी मित्रांनो 11:30 दुपारी 11:30 ते संध्याकाळी 4 पर्यंत हा याचा टाइम असेल. डेली 3 लेक्चर असेल, लॉजिकल रिजनिंग, मॅथ्स आणि इंग्लिश, आणि संडेला मेगा सेशन असेल जनरल अवेअरनेसचं. एक्सपर्ट फॅकल्टी या ठिकाणी टीचिंग साठी उपलब्ध असेल. या बॅच मध्ये तुम्हाला
तुम्हाला कोणकोणत्या सुविधा भेटेल यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बॅग तुम्हाला भेटेल क्लासची, नंतर आपल्या इथे अभ्यासिका उपलब्ध आहे एकदम फर्निश अभ्यासिका, नंतर बॅग, नंतर अड्डा 247 चे जे की समजा बुक्स आहे आणि आपल्या साकार एज्युकेशनच्या नोट्स ज्या आहे तुम्हाला फीस मध्येच भेटेल आणि जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आमच्या फॅकल्टीचा सपोर्ट तुम्हाला काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कंटिन्युअसली गायडन्स असेल, मेंटरशिप असेल, ओके, आणि अपडेटेड प्रिंटेड नोट्स जे आहे तुम्हाला फीस मध्ये दिल्या जाईल. नंतर सगळ्या एक्झाम ऑनलाईन आहे त्यामुळे जे काही समजा फ्री ऑनलाईन टेस्ट जे आहे तुम्हाला 1 वर्षाची मर्यादा जी आहे त्या फ्री ऑनलाईन टेस्टची असेल आणि वर्षभरामध्ये तुम्ही 4 ते 4,500 टेस्ट तुम्ही देऊ शकता. ओके, ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला भेटणारे विद्यार्थी मित्रांनो. नंतर ऑनलाईन टेस्ट साठी कॉम्प्युटर लॅब इथे उपलब्ध असणार आहे. नंतर एक्सपिरियन्स आणि एक्सपर्ट फॅकल्टी ज्या एक्झामचं आम्ही कोचिंग प्रोव्हाइड करतो त्या एक्झाम स्वतः क्वालिफाय केलेल्या फॅकल्टी अशाच या ठिकाणी टीचिंग साठी उपलब्ध असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना बँकिंगची तयारी करायची आहे, एसएससी तयारी करायची आहे किंवा महाट्रान्सकोची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी 15 एप्रिल पासून आपली नवीन आफ्टरनूनची बॅच स्टार्ट होते. त्यासाठी डेमो लेक्चर चालू होत आहेत 15 पासून. तुम्ही डेमो लेक्चर अटेंड करू शकता. डेमो लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्हाला आवडल्यास नक्कीच कंटिन्यू करू शकता. ओके, तर हे झालं बॅचच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर जे काही विद्यार्थी युट्यूब चॅनलला नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचं. इथून पुढचे जे काही नोटिफिकेशन आहे तुम्हाला भेटत जातील विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे आपलं या ठिकाणी आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन वाजायची आहे. ठीक आहे, चला पुढे. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला जवळपास महाराष्ट्रातील जवळपास 9,500 विद्यार्थी या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले. याच्यावर आपण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज जो आहे तो राबवतो. त्याकरता तुम्ही काय करायचंय, आपलं टेलिग्राम चॅनलचा हा जो लोगो आहे याला स्कॅन करून तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा साकार एज्युकेशन नाशिक टाकून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. नंतर आपलं इन्स्टाचं पेज आहे. इन्स्टाच्या पेजला सुद्धा आम्ही इन्फोग्राफिकच्या मार्फत खूप सारी इन्फॉर्मेशन देत असतो. त्याकरता तुम्ही आमचं इन्स्टाचं पेज जे आहे ते फॉलो करायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यावर सुद्धा खूप सारी इन्फॉर्मेशन जे आहे ते आम्ही टाकत असतो. त्याकरता मुलींचे व्हॉट्सअप ग्रुपचे वेगळे आहे आणि मुलांचे व्हॉट्सअप ग्रुप वेगळे आहे. त्याच्यावर सुद्धा आम्ही खूप सारी इन्फॉर्मेशन टाकत असतो. त्याकरता तुमचं नाव आणि सिटीचं नाव जे आहे हे तुम्हाला काय करायचं या नंबरला पाठवायचे 70 66 79 41 40 या नंबरला विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. जे विद्यार्थी बीकॉमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्या. त्यांना जॉब मिळण्यासाठी तुम्ही तेवढी मदत करा. हा व्हिडिओ जो आहे तो काय करा, जास्तीत जास्त बीकॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.